हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर येऊन गेली आहे मी सकाळ सकाळी कॉलेज, आणि कॉलेज येऊन भेटतात मला हे असे लोहा काटायचे काम. आणि बघू शकता की किती सारा जॉब बनवली आहे. आणि हा इथे फिक्स करायचे आहे. OMG, तर हा फिक्स पण झाला, लेकिन आणखी त्याला फिनिशिंग करणं बाकी आहे. आणि हा तर जॉब आहे, आणि हा पण जॉब बाकी आहे, आणि हा पण जॉब बाकी आहे. म्हणजे की माझ्या फ्रेंडनं मला हे म्हटलं होतं की भाई तू अपसेंटी देऊन दिले की नाही, भले वेळ लागन पण मी पूर्ण जॉब कंप्लीट करीन. कारण की मग एंडिंगमध्ये मार्क नाही भेटत, जॉब बनवायची लागेल. तर मी आता करते जॉब वगैरे बनवते. तसा पण बहुत सारे जॉब बनवायचे आहेत मला. आणि गरमी पण होत आहे, आणि मी पंख्याखाली काम करत आहे, बघू शकता. पंख्याखाली बिलकुल मी आपलं काम करत आहे. मी काय थकून गेलो आहे त्या घरी करून. म्हणजे 1 वर्ष पण कंप्लीट व्हायचं आहे ना, आतापासून बोर होऊन गेलो मी. काही नाही, हा जॉब मी कंप्लीट करून घेते आणि बसून जाते जेवण करायला. बस थोडा फिनिशिंग द्यायचं आहे याला. तर दुपारी 12 वाजता आम्ही सगळे इकडे बसून गेलो आहोत जेवण करायला. तर ही आहे सॉरी. तर या गाईस, तुम्ही पण जेवण करायला. कुठं राहते तू हे सांग. मी राहतो कॉलेजमध्ये दिवसभर. मी अजून पण माझ्या कॉलेजमध्ये फक्त पाहिजे झाडं झुडपत राहायचं. तर माझ्या लोहा घासून आणि काय म्हणतो जेवण वगैरे झाला. आता मी जाणार थेरी बिल्डिंग, तिथे जाऊन करणार अभ्यास. आणि हा आयफोनचा चार्जर मला घेऊनच हिंडा पडते, नुसती बॅटरी जी उतरत राहते आयफोनची. तर चलो, मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच. अभी ये मेरा सपना है कि सबके सपने सच मैं करूँ. आसमां को छू लूँ, तितली बनूँ या हेलिकॉप्टर. तर कॉलेजमध्ये खूप अभ्यास करून झाल्यानंतर मी येऊन जातो ऑफिस. कारण की बहुत दिवस झाले मी ऑफिस पण नाही आली, माहीत नाही. बट वर्क फ्रॉम होम आहे तर घरी बसूनच करते. जेवढं आहे नागपूरमध्येच, तर जाते असे ऑफिसमध्ये. तर चला हे सगळ्यात पहिले करून आपण लिफ्ट. तर लिफ्ट दुसऱ्या फ्लोअरवर आहे, वरती जात आहे, टाईम लागेल वाटते. तर मी येऊन जाते ऑफिस आणि पाहते तर सगळेजण आपापलं वर्क करत होते. बघू शकता मस्त डिस्कशन वगैरे चालू आहे. एका ठिकाणी बसून काढणार आपला. आणि हे आहेत आपले सिनियर जे आदित्य कट्टार या मॅनेजर लेवलवर आहेत. सो बिझी पर्सन आहेत, गुड मॅनेजर लेवलवर. आणि आपला पण येणार म्हणजे बिझनेस व्लॉगिंग सगळं होणार. बस आता मी होते गाईज कॉलिंगचं काम. तर तुम्हाला पण कॉलिंग करून टाकू एकदा. ओके, तर चला मी म्हणजे पर्सनची काशी बोलते मी ते तुम्हाला बोलून दाखवणार आता. तर गाईज बेल जात आहे, माहीत नाही कधी उचलणार. तर कॉल उचल लवकर. हेलो. हाँ, मेरी बात उन्नति से हो रही है? हाँ उन्नति, मैं विपिक्षा बात कर रही हूँ. आपने ना इंस्टाग्राम पे फॉर्म अप्लाई किए थे वर्क फ्रॉम होम के लिए. हाँ ओके. तो कहाँ से बिलोंग करते हो उन्नति आप? ओके, अमरावती से. नागपुर साइड ही आता है ना अमरावती? जी ओके. तो आपको विपिक्षा ब्लॉगर के आईडी पे फॉर्म अप्लाई किए थे आपने, करेक्ट? जी, मैं वही बात कर रही हूँ. सो उन्नति, अभी आपकी एज क्या है? ओके, 19 के और 2007 के. ओके. और अभी आपका एजुकेशन क्या चल रहा है उन्नति? ओके, सेकंड इयर. तर असं होता माझा वर्क, आणि हे यूट्यूबमध्ये अपलोड होणार आहे आणि ऑल इंडियामध्ये चालत आहे. तर माझी कंपनी जे आहे ते 160+ कंट्रीमध्ये चालते. आणि तुम्हाला पण वर्क करायचं असेल तर यूट्यूबमध्ये मला कमेंट करून द्या. सिम्पल.
तर करता करता मी येऊन जाते मस्त अलग सलग आणि बघू शकता की किती छान व्ह्यू दिसत आहे. तर आणि इथे बसून करणार मी आता आपला वर्क. तर चला गाईज आपण आपला वर्क करून. वर्क काही नाही फक्त कॉलिंगचे असते बस. आणि इकडे माझे मस्त गोरगोरांनी खेळणं चालू होऊन गेला आणि व्ह्यू एक नंबर आहे जसं की तुम्ही बघू शकता. तर पूर्ण वर्क करून निघून गेली आहे मी घरी जायसाठी आणि बघू शकता की किती छान व्ह्यू आहे. आणि इकडं पण कोणी आपला जो आहे कॉलिंगचाच वर्क करत आहेत. कॉलिंगला पण आपण किती काय करू शकतो म्हणजे किती काय इन्कम जनरेट करू शकतो. तर आता मी जाणार डायरेक्ट घरी. जे काही खाऊन घेणार तसं पण मला बहुत भूक लागली आहे. तर घरी जायच्या आधी मला दिसते मस्त चायनीज. तर करून घेते मी मस्त ऑर्डर मंचुरियन राईस आणि बसून गेली आहे मी मस्त मंचुरियन राईस खायला. एक नंबर. तर आता खाऊन झाल्यानंतर मी जाणार डायरेक्ट घरी. त्यासाठी मला करा पडेल पहिल्यांदा ॲटो नंतर ॲटो. तर ॲटो करून मी जाते आता घरी. तर बघू शकता म्हणजे की किती म्हणजे जास्त थोडं ट्रॅफिक आहे तर आपल्या कामठीमध्ये. तर असा गेला माझा आजचा दिवस. कॉलेजमधून ऑफिस आणि काम म्हणजे लोहा घासणं ते सगळं. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग कसा आवडला तो कमेंट करून सांगा. आणि आता वाजले आहेत रात्रीचे जास्त नाही 9 वाजले. बस इथे आली आहे मी. बघू शकता मी आपला म्हणजे थोडा कॉलेजचा अभ्यास वर्क वगैरे करत आहे आणि आराम करणार. आणि बघा गाईज मला इथून काय दिसत आहे चंदा मामा किती सही दिसत आहे ना. तर तुम्हाला माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.